हो, सगळ्यात पहिलं मत माझं पडलेलं आहे मला आणि खूप आनंद होतोय. खूप खूप छान वाटतंय मला. खूप छान वाटतंय. कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे, एन्झायटी नाही आहे किंवा डिप्रेशन नाही आहे. एकदम छान वाटतंय. आज तुम्ही सकाळी सकाळीच पूजा केली होती, मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाकडे काय नेमकं मागितलं? देवाकडे एवढंच मागितलंय की निस्वार्थी भावनाने आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत आणि म्हणून या निस्वार्थी भावनेने पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच हे देवाला सांगून आली आहे. अरविंद सावंतजी देखील तुमच्या विरोधात आहे. ते पूर्वीचे तुमचे सहकारी होते, आता ते तुमच्या विरोधात आहेत. प्रचारात कुठे तर तुम्ही उशिरा तुमचं नाव जाहीर झालं, त्यामुळे कुठे काही नाही आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर जास्त भर दिला आहे आम्ही. लोकांना इरिटेट करून परत परत प्रचार करून जास्त वेळ प्रचार करून काही फायदा नसतो. लोकांच्या मनात त्यांचा उमेदवार ठरलेला असतो. त्याने एकदा जरी चेहरा दाखवला, कारण त्यांनी आधीसारखा चेहरा दाखवणं गरजेचं असतं, लोकांमध्ये असणं, त्यांच्या सुखदुःखांमध्ये सामील होणं. आणि मला वाटतं माझं कुटुंब, माझे शिवसैनिक हे सगळे रस्त्यावर उतरून काम करतात. त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला ते पुढे असतात. त्यामुळे मला नाही वाटत मला प्रचाराला कमी वेळ मिळाला आहे. छान प्रचार झालेला आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष इथं पाहायला मिळतोय. याकडे तुम्ही कसं पाहता, कारण दोन्ही शिवसेना आता मैदानात आहेत? मी निवडणुकीसारखी पाहते आणि शिवसेना आम्ही आहोत, त्यामुळे समोर काय त्याच्याशी मला बोलण्याची गरज वाटत नाही. तर यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आपल्याला मतदानासाठी कमी वेळ मिळाला नाही, योग्य रीतीने योग्य मुद्द्यांवरती आपण प्रचार केलेला आहे असा विश्वास यामिनी जाधव यांनी व्यक्त केलाय. खरी शिवसेना आम्ही आहोत असंही त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.